गवर्नमेंट को भी वहाँ पे नोटिस सुप्रीम कोर्ट से आ सकता है, ऐसे हम सबको लगता है। चिन्हांचा निकाल जवळ आला की एकनाथ शिंदे दिल्लीला जातात असं सध्या आहे ना। आता शेवटी जर धनुष्यबाण उद्धव ठाकरे साहेबांना मिळाला नाही तर घड्याळ हे आम्हाला त्या ठिकाणी मिळालं तर ते त्या दोन पक्षाकडे फक्त एकच पर्याय राहतो, दोन पर्याय राहतात। एक भाजपमध्ये विलीन व्हायचं, विलीन झाल्यानंतर त्याची काय आजच किंमत नाही तर उद्या काय किंमत राहणार आहे भाजपमध्ये गेल्यानंतर हे स्पष्टपणे त्यांना तिथं माहिती असावं। नाही तर दुसरा पर्याय असतो परत एकदा इलेक्शन हे जाहीर होणार त्या 100 ठिकाणी अजितदादांचे जे कुठले आमदार असतील आणि एकनाथ शिंदे साहेब परत एकदा तिथं लढत होणार आणि तिथं भाजप वेगळी लढणार। त्यामुळे तसेही नंतर त्यांची कुठंच काही किंमत राहणार नाही। ह्या गोष्टी कदाचित त्यांना माहिती असल्यामुळे हे चिन्हाचा विषय हा सातत्याने डोक्यावर ठेवल्यामुळे कुठेतरी नेगोशिएशनला भाजपला सोपं जात असावं असं आम्हाला सगळ्यांना वाटतं। मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार आहे, 50 जागेवरून त्यांची रस्सीखेच चालू आहे। रस्सीखेच होणार ना, पण शेवटी एकनाथ शिंदे साहेबांना ऐकावंच लागणार। बीजेपी मोठा पक्ष आहे, बीजेपीच्या हातामध्ये बरंच काय आहे, जसं की चिन्हाचा मुद्दा सुद्धा आपण चर्चेत आणला असेल तो सुद्धा त्यांच्या हातामध्ये आहे। त्यामुळे बीजेपी पूर्णपणे मित्रपक्षाला दाबते हे सगळं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि तशाच पद्धतीने या इलेक्शनमध्ये सुद्धा दाबलं जाईल आणि दाबून योग्य असे सीट बीजेपीला मिळतील असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं। बाकी लोक काही हुकुमशाह आणि भांडवलदारी जाते तुम्हाला वाटत नाही? आता या सगळ्या पुरावाकडे बघितल्यानंतर असंच सुरू आहे, तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही राजकारण करू शकता, पैसा नसेल तर तुम्ही राजकारण करू शकत नाही। आणि तसं असेल तर मग उद्या जाऊन सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी हे आपल्याला दिसणार नाही। आपल्याला कोण दिसणार तर आपल्याला कॉन्ट्रॅक्टर दिसणार, माजी अधिकारी दिसणार, व्यावसायिक दिसणार। मग हे लोक जेव्हा सत्तेत असतील ते फक्त आपल्याच परिवाराचा, आपल्याच बिझनेसचा, आपल्याच कामाचा विचार तिथं करतील, गरिबाचा विचार करणारे कुणीच तिथं नसतील। त्यामुळे पैसा आणि दडपशाही हे मोठ्या प्रमाणात या शासनाच्या माध्यमातून तिथं वापरलं जाते। गुंडाशाही सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी डेमोक्रेसीला, लोकशाहीला, संविधानाला त्या चांगल्या नाहीत। वोट चोरीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की जी लोक इथं राहत नाही अशा लोकांना सुद्धा इथं रजिस्टर करून त्यांना बसमधून आणून मतदान करून घेतलं। तिथं आधार कार्ड हे वेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून आधार कार्ड खोटे बनवले गेले आणि याच्यात उद्या जाऊन लोकसभेमध्ये या बीजेपीच्या सरकारला जर 400 पेक्षा जास्त त्यांचे खासदार निवडून आले तर उद्या संविधान राहणार नाही आणि उद्या कशाच प्रकारचं आरक्षण सुद्धा या देशामध्ये राहणार नाही। ही मात्र गोष्ट आता लोकांना कळायला लागलेली आहे। सर एक अलग सवाल है, पाकिस्तान कुछ भी कहेगा हम सुनेंगे क्या? पाकिस्तान को कुछ भी कहने बोलो, लेकिन हमको सिर्फ यही है कि ये जो केंद्र सरकार है उनके माध्यम से जो डिप्लोमेसी होनी चाहिए दूसरे देशों के साथ, जैसे अमेरिका के साथ हो या रशिया के साथ हो या यूरोपियन कंट्रीज़ के साथ, उस डिप्लोमेसी में हम कहाँ पे तो कम पड़ रहे हैं। अभी देखो पाकिस्तान को सबसे ज़्यादा बम किसने दिए? चाइना ने दिए। पाकिस्तान को सबसे ज़्यादा फाइटर जेट्स किसने दिए? चाइना ने दिए। और ड्रोन सबसे ज़्यादा, जो ड्रोन के माध्यम से हमारे पे अटैक हुआ था वो किधर से आए थे? चाइना से आए थे। अभी पाकिस्तान को वहाँ पे अकेला करने के लिए हम किसके पास गए? दोस्ती का हाथ लेके चाइना के पास। 9 महीने पहले इसी चाइना को हमने दिवाली के वक्त वहाँ पे ये किया था, मतलब बाइकआउट किया था, टिकटॉक को बाइकआउट किया था। मतलब ये केंद्र सरकार जो राजनीति है या डिप्लोमेसी है वो कहाँ पे तो गलत हो रही है ऐसे हम सबको लगता है। इसलिए पाकिस्तान को इम्पोर्टेंस देने की बात नहीं, लेकिन इंडिया की सिक्योरिटी ध्यान में रखते हुए आसपास के जो देश है पाकिस्तान, चाइना छोड़ के बाकी देशों को अपनी तरफ से करना भी बहुत इम्पोर्टेंट है। हाँ चलो, वो बिहार के इलेक्शन है, बिहार का चर्चा का मुद्दा कुछ अलग रहेगा। अभी बिहार में अगर हम वहाँ पे जाएंगे तो पता चलेगा। अभी बिहार के स्टेटमेंट के लिए अभी महाराष्ट्र में चर्चा करने की क्या जरूरत है? हमारा सिर्फ आक्षेप ऐसे था कि जब सुशांत सिंह यादव की वहाँ पे सुसाइड हुई थी तो सुशांत सिंह राजपूत का जो विषय यहाँ पे महाराष्ट्र में लिया गया था बिहार के राजनीति के लिए, वो किसने किया? तो बीजेपी ने किया। इसलिए हम सबका कहना है कि महाराष्ट्र की बदनामी आप बिहार के इलेक्शन या कोई राज्य के इलेक्शन के लिए अगर करते हो वहाँ पे हम आक्षेप लेते हैं। अभी बिहार की राजनीति क्या चल रही है वहाँ पे उनके जो बड़ा नेता है वहाँ पे उत्तर देंगे, हम क्यों वहाँ पे उत्तर देंगे। थैंक यू सर, थैंक यू।